मित्रहो, मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांना जो डीपीडीसीचा म्हणजे जिल्हा नियोजनाचा जो फंड दिला जातो किंवा निधी दिला जातो त्याचा विनियोग अत्यंत काटेकोर पद्धतीने कसा केला पाहिजे या संदर्भातली एक शाळा घेतली आणि मुख्यमंत्र्यांची ही शाळा संपते ना संपते त्यानंतर संध्याकाळी मुंबईत एक प्रचंड मोठी दुर्घटना होता होता टळली। पण त्याच वेळेला जवळपास 582 मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला होता। तो एका य दर्जाच्या उपक्रमातून राबवल्या जाणाऱ्या मोनोरेलकडे। आता ही जी मोनोरेल आहे याच्यामध्ये मंगळवारी 6:38 एक दुर्घटना होता होता राहिली। अर्थात त्यासाठी कौतुक करायला हवं ते मुंबई महानगरपालिकेचं आणि मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचं। या दोन्ही उपक्रमांमधल्या कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञांनी धावाधाव करत या मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 मुंबईकरांना बाहेर काढलं आणि त्यांना सुखरूपरित्या आपल्या घरी जाण्यासाठी मदत केली। हे सगळं घडल्यानंतर याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक चौकशी समिती नेमून या संदर्भातले आदेश दिलेले चौकशी करण्याचे। माझा प्रश्न हा आहे की मुख्यमंत्री चौकशी करतील पण ज्या भुसभुशीत अधिकाऱ्याने अत्यंत निकृष्ट पद्धतीचा दृष्टिकोन समोर ठेवत या मोनोरेलची निर्मिती करण्यासाठी सरकारी निधी आणि खर्च जो भरीस घातला अशा अधिकाऱ्याचं काय करायचं। आणि असे जे प्रशासनातले अधिकारी आहेत की जे फक्त आरक्षणांच्या शिड्या चढून महत्त्वाच्या पदांवर बसतात आणि अक्षरशः य दर्जाचा कारभार करतात, कार्यक्रम करतात आणि सरकारला दिवसा ढवळ्या येणाऱ्या तासागणिक खड्ड्यात घालत असतात। याचं कारण काय तर ही मोनोरेल वर्षाला फक्त 13.5 कोटी रुपयांचं उत्पन्न कमवते आणि वर्षागणिक 600 कोटी रुपयांचं नुकसान सहन करते। काय आहे हे सगळं मोनोरेलचं प्रकरण आणि कोण आहे तो अधिकारी तुम्ही मला सांगा की या अधिकाऱ्याचं करायचं काय। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि या शहरामध्ये वेगवेगळ्या सोयी सुविधा निर्माण करण्याचं काम हे सरकार पातळीवर होत असतं। काही हुशार अधिकारी जगभरातल्या वेगवेगळ्या सोयी सुविधांचा आढावा घेतात आणि आपल्याकडच्या राजकीय नेत्यांना तसे पर्याय किंवा तसे विकल्प सुचवतात। आपल्याकडचे काही राजकारणी ज्या वेळेला जगभरात भ्रमंतीसाठी जातात किंवा अभ्यास दौऱ्यांसाठी जातात त्यावेळेला तिथल्या सोयी सुविधा त्यांनी जर पाहिल्या तर त्या येऊन ते आपल्याकडच्या अधिकाऱ्यांना सांगतात आणि अधिकारी त्याच्यावरती काम करत असतात। अशाच एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून हे मोनोरेलचं खूळ आपल्या समोर आलं। आता तुम्ही म्हणाले मोनोरेलला खूळ काय म्हणताय तर मित्रहो, काल जी दुर्घटना जर घडली असती तर अहमदाबादला झालेल्या विमान दुर्घटनेपेक्षा जास्त लोक हकना काही त्यांचा दोष नसताना बळी पडले असते। आता मंगळवारी संपूर्ण मुंबईभर आणि महाराष्ट्रभर पावसाचा धुमाकूळ सुरू होता। मुंबईतली सगळी वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली होती, रेल्वे बंद होती किंवा ती नाच्या बरोबरीने सुरू होती। रस्त्यावरती गुडघाभर नव्हे तर कंबरभर पाणी हे प्रशासनाच्याच कृपेमुळे जमा झालेलं होतं। समुद्राला भरती आल्याचं कारण वेगवेगळे मंत्री जे सत्ताधारी मंत्री आहेत ते सांगतायत। पण या सगळ्यामध्ये मुंबईचा पुरता विचका झालेला होता। अशा वेळेला कुठल्या ना कुठल्या मार्गाने जीव धोक्यात घालून मुंबईकरांना आपल्या घरी पोचायचं होतं आणि त्यातूनच या मुंबईकरांनी आता यात मुंबईकरांचा एक दोष आहे। तो काय आहे तर प्रशासकीय जे काही अधिकारी आहेत त्या उपक्रमाचे किंवा तिथले कर्मचारी आहेत यांनी दिलेल्या कोणत्याही सूचना त्यांचा पाळण्याकडे कल नसतो। काही का असेना पहिलं मला म्हणजे घरी जायचंय तर पहिलं मला घरी जायचंय, बाहेर पडायचंय तर पहिलं मला बाहेर पडायचंय, काहीतरी मिळवायचंय तर पहिलं मला मिळवायचंय। या सगळ्या चक्करमध्ये ज्या मोनोरेलची क्षमता 104 मेट्रिक टन इतक्या वजनाची आहे त्या मोनोरेलमध्ये काल संध्याकाळी
जी मोनोरेल वडाळ्याहून चेंबूरकडे चालली होती त्यामध्ये 109 मेट्रिक टन वजना इतके लोक चढलेले होते। खरं तर या मोनोरेलची क्षमता आहे जेमतेम 200 प्रवाशांची। आता मोनोरेल म्हणजे आपल्यापैकी काहींच्या झटकन नजरेत येत नसेल तर मी सांगतो, आपल्यापैकी अनेक लोक माथेरानला गेले असतील आणि नेरळला जी एक वनराणी नावाची गाडी धावते हिची मावस बहीण समजा, अशा पद्धतीची क्षमता असलेली जी रेल्वे आहे तिचं नाव आहे मोनोरेल। आता ही मोनोरेल ज्या अत्यंत चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या डोक्यातून साकारली गेली त्यावेळेला हे महाशय हे IAS अधिकारी आहेत 1975चे। 1975च्या बॅचचे IAS अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासनामध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला असे त्यांचे समर्थक सांगतात, पण मला असं काही वाटत नाही। या सद्ग्रस्तांचं काम, त्यांची कामाची शैली हे गेली अनेक वर्ष पत्रकारितेत असल्यामुळे मी पाहतोय। तर MMRDAचे आयुक्त असताना हे सद्ग्रस्त गेले होते विदेश दौऱ्यावर। तिथे यांनी मोनोरेल पाहिली आणि तिथून आल्यानंतर यांनी मोनोरेलच्या प्रक्रियेच्या संदर्भात काम करायला सुरुवात केली। 2005 पासून ही प्रक्रिया सुरू झाली आणि 1 फेब्रुवारी 2014ला मोनोरेलचा पहिला टप्पा हा कार्यान्वित झाला। त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण। आता पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हाही नाक मुरडलं होतं, कारण त्यांना मुंबईसारख्या या शहराची नेमकी गरज काय होती हे कळलेलं होतं, जरी ते कराडचे असले तरी। आता या मोनोरेलला एका भुसभुशीत अधिकाऱ्याने आणलेला उपक्रम असं मी का म्हणतोय हे तुम्ही समजून घ्या। एक तर दूरदृष्टीचा अभाव, याची जी निर्मिती मूल्य जे काय लागलं होतं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्मिती मूल्य, म्हणजे याचा निर्मिती खर्च इतका प्रचंड होता की काही विचारू नका। दुसरं, मुंबईची काहीही माहिती नसलेल्या अशा अधिकाऱ्याने याचा मार्ग निश्चित केलेला होता। तिसरं जर काय असेल तर ते काय होतं, यातलं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान अत्यंत ज्याला आपण खूपच नाजूक पद्धतीचं म्हणतो किंवा जे खूप कठीण समयात उपयोगी येऊ शकत नाही अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान होतं। आता मोनोरेल आणि मेट्रो रेल याच्यामधला फरक मी आपल्याला सांगतो। मेट्रो ही 2 रुळांवरून किंवा 2 मार्गांवरून ती चालत असते आणि मोनो ही एकेरी मार्गावरून चालते। आता या मोनोरेलमध्ये काल जेव्हा 582 प्रवासी चढले त्याचं कारण काय, तर त्याचं कारण प्रत्येकाला लवकर घरी जायचं होतं। तिथले कर्मचारी सांगत होते की याच्यामध्ये चढू नका किंवा या रेल्वेचा काहीतरी गोंधळ होऊ शकतो, मोनोरेल अडकू शकते, पण तरी सुद्धा मुंबईकरांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। आता हे दुर्लक्ष केलं का, कारण मुंबईकरांचा आता प्रशासनावर आणि इथल्या सत्ताधाऱ्यांवर आणि राजकीय नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही। देव जागा आहे म्हणून मुंबईकर जिवंत आहेत असं आपण समजायला काही हरकत नाहीये। या मुंबईकरांनी इतकी गर्दी केल्यानंतर मैसूर कॉलनी नावाचा जो परिसर आहे तिथे ही मोनोरेल काहीशी वजनामुळे कलंडली, कारण ही अगदी बागदार वळणांनी चालणारी अशी ही रेल्वे। हिचं जे किलोमीटर जर अंतर आपण पाहिलं तर ही किती किलोमीटरवर चालते, तर ही 18 किलोमीटरवर चालते, अधिकृत 18। आपण इकडचे तिकडचे आणखी 1 किलोमीटर पकडले तर 20 किलोमीटर पकडा। आता ही मोनोरेल निर्मिती करण्यासाठी 2 टप्प्यामध्ये हिची निर्मिती झाली। हिच्यासाठी जो खर्च झालेला आहे तो 2500 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे मित्र। आणि या 2500 कोटी रुपये खर्च केलेल्या या मोनोरेलमधून प्रवासी किती प्रवास करतात माहिती आहे का आपल्याला? रोज फक्त 13,000 प्रवासी प्रवास करतात। आता तुम्ही मला सांगा या मोनोरेलचं करायचं काय? आता ही मोनोरेल ज्या अधिकाऱ्याच्या डोक्यात आली त्याच अधिकाऱ्याच्या डोक्यात मुंबईतले स्कायवॉक सुद्धा आले होते। आता ही मोनोरेल 2022-23 मध्ये हिने आपल्याला किती घाट्यात घातलंय माहिती आहे का? आपल्याला म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या तिजोरीला 250 कोटी रुपयांना, वर्षाला 250 कोटी रुपयांचा तोटा, कमाई वर्षाला 13.5 कोटी रुपयांची। रोज प्रवासी जातात फक्त 13,000। आता मी जे म्हणतोय ना की या भुसभुशीत अधिकाऱ्यांच्या डोक्यातून आलेल्या कल्पना महाराष्ट्राच्या राजकीय सत्ताधारी नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि जनतेला खड्ड्यात घालत असतात, ते हे असे अधिकारी आहेत।
यांचा कोणत्याही गोष्टीशी काही अभ्यास नसतो, काही नसतो। आता याच अधिकाऱ्याने केलेला दुसरा, हे सदग्रस्त MMRDAचे आयुक्त होते 2007 ते 2011 या दरम्यान, आणि त्यानंतर ते राज्याचे मुख्य सचिव सुद्धा झाले JP डांगे निवृत्त झाल्यानंतर। आता तुम्ही म्हणाल नाव का सांगत नाही तुम्ही, तर मला त्यांचं नाव तांत्रिक दृष्ट्या काही गोष्टींमुळे नाही सांगायचं। आता जेव्हा मी इतकं वर्णन करतोय त्यावेळेला आपल्यातले अनेक लोक हुशार आहेत, त्यांना माहिती आहे MMRDAचे आयुक्त 2007 ते 11 कोण होतं, त्यानंतर ते निवृत्त झाले आणि शिड्या चढून ते राज्याचे मुख्य सचिव सुद्धा झाले, आणि त्यानंतर सुद्धा त्यांना एक महत्त्वाचं पद निवृत्तीनंतर सरकारच्या मेहरबानीमुळे मिळालं। आता याच सदग्रस्तांनी एक स्कायवॉकची शक्कल लढवली। आता मुंबईमध्ये प्रत्येक मुंबईकर घड्याळाच्या काट्यावर चालतो। मुंबईकर आपला श्वास पण अगदी मोजून मापून घेतो, म्हणजे श्वास घ्यायलाही जास्त वेळ खर्च व्हायला नको याच्याकडेही त्याचा कटाक्ष असतो। तो मुंबईकर एक 150 किंवा 200 मीटरचा रस्ता ओलांडण्यासाठी किंवा 300 किंवा 400 मीटरचा रस्ता पार करून जाण्यासाठी 1 किंवा 1.5 किलोमीटरचा स्कायवॉक पार करणार आहे का, तर त्याचं उत्तर नाही। या MMRDAचं मुख्यालय आहे ना मित्रहो, हे कलानगरच्या बाजूला, म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिथे राहतात त्याच्यापासून पलीकडच्या रस्त्यावर हे MMRDAचं मुख्यालय आहे। या MMRDAच्या मुख्यालयाच्या दरवाजात 2 स्कायवॉक बनवण्यात आले होते। या MMRDAचे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एकूण 37 स्कायवॉक आहेत। यापैकीचे 20 स्कायवॉक हे मुंबई क्षेत्रामध्ये आहेत आणि ते 2010ला बनवण्यात आले। 2010ला या स्कायवॉकवरून 37 स्कायवॉकवरून किती लोक जात होते माहितीये का, फक्त 5,60,000। मित्र हो, जर एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर लागली आणि तुम्ही कुठल्याही उपनगरीय रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभे राहिलात तर येणाऱ्या लोकांची संख्या ही किती असते हे मी आपल्याला काही सांगायचं म्हणजे काही कारणच नाहीये। अशा मुंबईमध्ये 37 स्कायवॉक बनवण्यात, म्हणजे MMRDA रिजनमध्ये 37 स्कायवॉक बनवले गेले, त्यातले 20 मुंबईत बनले आणि त्याचा बनवण्याचा खर्च किती होता, 897 कोटी रुपये, आणि त्याचं जे व्हायचं ते झालं। मी या अधिकाऱ्याला अत्यंत य दर्जाचा, भुसभुशीत, कुचकामी, बिनकामाचा, प्रशासनावर कलंक असं सगळं का बोलतोय हे तुम्ही समजून घ्या। हे 5 वर्षात हे सगळे स्कायवॉक बिनकामाचे ठरले, लोक त्याच्यावरून जायचे बंद झाले, गर्दुल्ले, फेरीवाले आणि अवैध धंदे करणाऱ्यांनी या स्कायवॉकचा ताबा घेतला। हे सुद्धा याच महाशयांच्या डोक्यातून आलं आणि आता काय झालंय माहितीये का, हे स्कायवॉक आता मुंबई महानगरपालिकेकडे 2015 पासून वर्ग करण्यात आलेले आहेत, त्याच्यावरून कोणी जात नाहीये। पण मुंबई महानगरपालिकेचे अभियंते हे सुद्धा दिव्य, त्यांच्याही तोंडाला रक्त लागलेलं आहे। आता या स्कायवॉकची रिपेअर करण्यासाठी यांचे सगळ्यांचे प्रस्ताव हे आता आयुक्तांच्या दरबारी सादर व्हायला लागलेत की हा स्कायवॉक रिपेअर करायला हवा, तो स्कायवॉक रिपेअर करायला हवा। एकूणच काय तर या अशा भुसभुशीत अधिकाऱ्यांमुळे सरकारची कोंडी होते, सरकार कर्जबाजारी होतंय। हे खरं आहे की आपल्या राजकीय नेत्यांनी जे काही निर्णय घेतले ते निर्णय हे लाजिरवाणेच होते। म्हणजे आता तुम्हाला अगदीच सांगायचं, बरं ह्याच्यात एकाच राजकीय पक्षाचे लोक आहेत का, तर नाही, सगळ्या राजकीय पक्षांचे लोक हे तसेच आहेत। आता BKC मध्ये सायकल ट्रॅक बनवण्याची एक शक्कल एका महाशयांना सुचली आणि त्यांनी सायकल ट्रॅक बनवले। आता ते सायकल ट्रॅक बनवण्यासाठी जितके पैसे खर्च झाले त्या सायकल ट्रॅकमुळे मुंबईतल्या वांद्र्यातल्या BKC मध्ये प्रचंड मोठी वाहतूक कोंडी व्हायला लागली। पोलिसांचा जीव अगदी कासावीस व्हायला लागला, कारण वाहतुकीचं नियंत्रण करता करता आणि ही कोंडी फोडता फोडता आता शेवटी निर्णय असा झाला की ते सायकल ट्रॅक काढून टाकायचे। आता सायकल ट्रॅक बनवण्यासाठी जितका खर्च झाला होता त्याच्या दुप्पट खर्च ते काढण्यासाठी आणि त्या ट्रॅकची डागडुजी करण्यासाठी झालेला आहे। याला काय म्हणायचं मित्र हो, आणि हे सगळं कोणत्या कार्यकक्षेत येतंय तर MMRDAच्या।
म्हणजेच काय तर MMRDAचे अधिकारी किंवा सरकारचे अधिकारी, बरं आता याच्यामध्ये आपण छोटे मोठे इंजिनियर त्यांची गोष्ट वेगळीच आहे, पण जे स्वतःला आम्ही सनदी अधिकारी आहोत, आम्ही या बॅचचे आहोत, आम्ही त्या बॅचचे आहोत, बरं याच्यात यांची आणखी एक मिजाज कोणती असते, प्रमोटेड IAS अधिकारी वेगळे की त्यांचा एक वेगळा इलाका आणि डायरेक्ट IAS जे आहेत त्यांचा एक वेगळा इलाका, म्हणजे एक भारतात आणि दुसरे पाकिस्तानात, अशा पद्धतीचा यांचा वाद असतो। आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता परवाच 14 ऑगस्टला जवळपास 550 लोकांना BDD चाळीतल्या घरं देण्यात आली। या BDD चाळीमधल्या लोकांना घरं देण्याचा जो काही प्रयत्न होता किंवा जे स्वप्न होतं ते कोणाचं होतं, देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचं। आणि अनेक वर्षापासून ते सगळं सुरू होतं, पण ते मूर्त स्वरूप कोणामुळे आलं तर देवेंद्र फडणवीसांमुळे आलं। पण त्याही बरोबरीने हा संपूर्ण प्रोजेक्ट किंवा संपूर्ण प्रकल्प दिवस रात्र एक करून ज्या माणसाने या सगळ्या गोष्टीला मूर्त स्वरूप देण्यामध्ये पायाभरणी केली त्या माणसाचं नाव आहे संभाजीराव झेंडे। आता संभाजीराव झेंडे हे प्रमोटेड IAS होते आणि त्यांनी हा प्रकल्प करताना त्यांना अनेक टीका टिप्पण्या, अनेक कष्ट, इतकंच नव्हे तर सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना अक्षरशः दे माय धरणीत ठाय करून टाकलं होतं। पण तरीही फडणवीसांचा पाठिंबा आणि मंत्रिमंडळाची साथ, गृहनिर्माण मंत्र्यांची साथ, याच्यामुळे त्यांनी तो नेटाने तो प्रकल्प पुढे नेला। त्यानंतर आलेल्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्या पुढच्या गोष्टी केल्या। पण सांगायचा मुद्दा हा आहे की हे काही गरजेचं नाहीये की तुम्ही डायरेक्ट IAS असायला हवं किंवा तुम्ही मराठाच असायला हवं किंवा तुम्ही आणखीच काहीतरी असायला हवं, तुम्हाला काम करता यायला हवं। आणि जेव्हा या अशा य दर्जाच्या लोकांना काम करता येत नाही तेव्हा मोनोरेल सारखा प्रकल्प आपल्या माथी मारला जातो आणि तुमच्या आमच्या करातले पैसे हे त्यातून जाणार आहेत। आता हा जो अपघात होता टळला त्याबद्दल पुन्हा एकदा अग्निशमन दलाच्या जवानांना खूप खूप शुभेच्छा दिल्या पाहिजेत, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी या मोनोरेलच्या काचा तोडून त्यातून प्रवाशांना बाहेर काढलं। यातल्या एका महिलेने काय सांगितलं माहिती आहे का मित्रो, ती म्हणाली की आज मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आहे, याच्यानंतर परत मी या रेल्वेमध्ये किंवा या मोनोरेलमध्ये पाऊल ठेवणार नाही। अशी जर प्रतिक्रिया आता त्या दुर्घटनेतून बाहेर आलेल्या महिलेची असेल आणि आधीच मुळात रोज फक्त 13,000 लोक त्यातून जात असतील तर या मोनोरेलचं करायचं काय। दर वर्षाला साधारण 550 ते 600 कोटी रुपयाचा तोटा आणि दिवसागणिक ही सगळी अशी नाचक्की ज्या अधिकाऱ्याच्या अत्यंत ढिसाळ कामामुळे किंवा कार्यशैलीमुळे किंवा त्याच्या अभ्यासामुळे जर सरकारच्या वाट्याला येत असेल तर मुख्यमंत्री जी चौकशी लावणार आहेत ती या अधिकाऱ्याची पण लावणार आहेत का? का लावली नाही, का नको लावायला? भले तो अधिकारी निवृत्त झाला असेल, तो कुठेही असेल, तरी त्याला या संदर्भातला जाब का नको विचारायला? जर निवृत्तीनंतर यांना वेगवेगळी पदं हवी असतात, आपली गाडी आणि आपला बंगला सोडायचा नसतो, तर निवृत्तीनंतर तुमच्या नेतृत्वात झालेल्या प्रकल्पाची जबाबदारी आणि जवाबदेही तुम्ही का स्वीकारणार नाही? याच अधिकाऱ्यावरती MMRDAचा एक 10 एकरचा भूखंड किरण हिमानी नावाच्या एका बिल्डरला, कांदिवलीतला भूखंड अगदी टेंडर न काढता उचलून देण्यात आला होता, तो याच MMRDA आयुक्ताच्या काळामध्ये। आणि याची तक्रार कोणी केली होती तर याची तक्रार केली होती दुसरे ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेल्या उत्तम खोब्रागडे यांनी। याच्यावरून आपण समजू शकतो उत्तम खोब्रागडे हे स्वतःही एक ज्येष्ठ आहेत, अभ्यासू होते, आक्रमक होते आणि त्यांनीच या अधिकाऱ्यावरती या संदर्भातली तक्रार दाखल केलेली होती। तर अशा पद्धतीचे अधिकारी जेव्हा प्रशासनामध्ये आरक्षणाच्या जोरावर, राजकीय वरदहस्ताच्या जोरावर किंवा पाठिंब्याच्या जोरावर किंवा कुठल्या तरी थुकरट वशिल्याच्या आधारे जर मोठे होत असतील आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला मृत्यूच्या दाढेत लोटून संपूर्ण राज्य कर्जाच्या खाईत जर लोटत असतील तर त्यांचं काय करायचं हे सुद्धा एकदा अभ्यासू देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला सांगितलं तर त्यांचं मार्गदर्शन हे अमूल्य ठरू शकेल। मित्रहो, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून MMRDAच्या या सगळ्या कारभाराची, या उपक्रमाची चौकशी किंवा या मोनोरेल दुर्घटनेच्या संदर्भातली चौकशी समिती नेमलेली आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहेत।
ज्या काळामध्ये मोनोरेल बनली, बरं सगळ्यात महत्त्वाचं काय, ती मोनोरेल कोणी ऐऱ्या-गैऱ्याने बनवलेली नाही, ती लार्सन टुब्रो या जगविख्यात कंपनीने मलेशियातल्याच एका स्कॉमी इंजिनिअरिंग या कंपनी बरोबर संयुक्तरित्या ही बनवलेली आहे आणि 2005 पासून ते 2014 पर्यंतच्या जवळपास 8 वर्षामध्ये या मोनोरेलचं काम पूर्ण झालेलं होतं आणि आणखी हे काम विस्तारण्याचा प्रयत्न हा सुरू होता। पण जी गोष्ट स्कायवॉकची झाली ती आता मोनोरेलची व्हायला हवी, कारण आता स्कायवॉक बांधायचे नाहीत हा शासन निर्णय झालेला आहे। तशाच पद्धतीचा निर्णय आता मोनोरेलच्या बाबतीत घेण्याची वेळ आली आहे का? आपल्याला काय वाटते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो। आणि असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ बघण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता, तो किती मोठा प्रशासकीय अधिकारी असला किंवा किती मोठा राजकीय नेता असला तरी त्याच्या कामाची आणि त्याच्या एकूणच कार्यकौशल्याची सगळी पोलखोल बघण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्र बरोबर सतत जुळलेले आणि जोडलेले रहा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।